उंबऱ्यात पावसाच्या पहिल्याच आठवड्यात रशीद कंपाऊंड आणि मोतीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। काही दिवसांपूर्वी याच भागातील नालेसफाईवरून वाद झाला होता। महापालिकेनं नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असतानाही पाणी तुंबल्याने त्या दाव्याची आता पोलखोल झाली आहे। स्थानिक नागरिकांनी नालेसफाईच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून पुढील पावसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। पावसाळा सुरू होताच ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबऱ्यातील रशीद कंपाऊंड मोतीबाग परिसरात पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अक्षरशः गुडघाभर पाणी साचलं असून रिक्षा देखील पाण्यात बुडालेली आहे। महापालिकेनं पावसापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात पहिल्या जोरदार पावसानंतर रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र समोर आलंय। काही दिवसांपूर्वी याच भागातील नालेसफाईवरून मोठा वाद झाला होता। नगरसेविका पल्लवी जगताप यांनी थेट नाल्यात उतरून आंदोलन करत नालेसफाई अपूर्ण असल्याचा आरोप केला होता। यानंतर महापालिकेनं तातडीनं कामं केल्याचा दावा केला। आता पुन्हा पाणी तुंबल्यानं नालेसफाईच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिकांनी तातडीनं प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली असून आगामी मुसळधार पावसात परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा।